नमस्कार. माझ्या लेखणीचा आधार अशा आपणासारख्या रसिकांना प्रणाम करून दिलासा समूह प्रेरित ही 42वी आधार पुष्पांजली आपणास समर्पित करीत आहे. स्वीकार व्हावा. आजच्या लेखाचं शीर्षक आहे आधार एक खांदा हक्काचा. हो, आधार एक खांदा हक्काचा. आयुष्यातील व्याकुळ क्षणांना जिव्हाळ्याची प्रेमळ साद म्हणजे आधार. आयुष्यातील व्याकुळ क्षणांना जिव्हाळ्याची साद म्हणजे आधार. व्यसनामुळे आलेल्या कोडगेपणाला पश्चात्तापाचा निग्रही हात म्हणजे आधार. तुटू पाहणाऱ्या लाख मोलाच्या नात्यांना लाभलेला समंजस सेतू म्हणजे आधार. लोभ घसरणीच्या मोहस्पर्शी चाकांवरून खोल गर्तेच्या वाटेवर अनामिक ईश्वर संकेत थांबा म्हणजे आधार. हो, म्हणजे आधार. काही वेळ काळाच्या पाशातून मुक्तीच्या काठावर उभं करतो तो आधार. काही वेळ काळाच्या पाशातून मुक्तीच्या काठावर उभं करतो तो आधार. मनामधील विचार कल्लोळांना अर्थवाही आणि आशयघन शब्दसमूहाचा वाक्य धागा म्हणजे आधार. साहित्यिकांना हे निश्चित कळेल. स्फोटाच्या उंबरठ्यावर आलेल्या आवेगाला आक्रोश किंवा अश्रूंचा मिळतो तो आधार. उत्साहाला नृत्याचा, पुराच्या जीवघेण्या प्रवाहात काडीचा, भयग्रस्त आणि व्याकुळ करणाऱ्या गर्द काळोखात विजेरीचा आधारच ना. सौंदर्याला कौतुकाचा, अलंकारांना सुवर्णाचा, लयस्पर्श लाभल्या सुरांना कोकिळ कंठाचा आणि गोड तरुण मुखचंद्राला रसिल्या ओष्ठद्वयांचा आधारच की. तसेच एक प्रखर जाणीव आपल्याला असायला हवी. असायला हवी की मानवी जीवनातील नाती ही तर आधाराचा आधार ठरत असतात. हो ना. सुरेल संगीत सृजनाला वादसाजाचा आधार तर सप्तरंगी राग ज्या कंठातून आळवले जातात त्यांना रियाजाचा आधार आवश्यक असतो. अहो, शरीराला अस्थिपंजराचा आणि कुंडलिनीला मूलाधार आवश्यकच ना. आधार बघा, आधार ही विश्वव्यापक व्यवस्था आहे. हो, आधार ही विश्वव्यापक व्यवस्था आहे. आधार हा वैविध्यपूर्ण घटनांचा कारक आहे. आधार हा वैविध्यपूर्ण घटकांचा कारक आहे आणि आधार हा सार्वकालिक सत्याचा अवतार आहे. पुन्हा एकदा बघा, आधार ही विश्वव्यापक व्यवस्था आहे. आधार हा वैशिष्ट्यपूर्ण घटनांचा कारक आहे आणि आधार हा सार्वकालिक सत्याचा अवतार आहे. एखाद्या गोष्टीचा भाव किंवा अभाव म्हणजे असणं किंवा नसणं हा सृजनाचा आणि संवर्धनाचा आधारच असतो. देशाला संविधानाचा आधार म्हणून सारी वैधानिक व्यवस्था, विश्वाला नैसर्गिक पर्यावरणाचा तसेच निर्मिती चक्राचा आधार म्हणून अस्तित्वाचा जागर आणि विशाल ईश्वरी व्यवस्थेला असीम अवकाशाचा आधार म्हणून या अफाट विश्वाचं अस्तित्व. बघा, पुन्हा एकदा बघा, देशाला संविधानाचा आधार म्हणून सारी
सारी वैधानिक व्यवस्था, विश्वाला नैसर्गिक पर्यावरणाचा आधार तसेच निर्मिती चक्राचा आधार म्हणून अस्तित्वाचा जागर आणि विशाल ईश्वरी व्यवस्थेला असीम अवकाशाचा आधार म्हणून या अफाट विश्वाचं अस्तित्व आहे ना, आहे ना आधार वैश्विक. खरं तर प्रत्येक वस्तू आधाराचं सूक्ष्म रूप आहे आणि आधाराशिवाय अस्तित्वहीन आहे. प्रत्येक सजीव किंवा निर्जीवाला जी स्थिरता किंवा प्रवाहीपण लाभतं ते धरेच्या आधारानंच, आणि यासाठी धरेला आधार गुरुत्वाकर्षण या गुणाचा, पर्वतांचा रुबाब किंवा सागराचा खळखळाट आधार पृथ्वीचा आहे. म्हणूनच ना, प्रत्येक गोष्टीचा आशय आधार आहे. प्रत्येक गोष्टीचा आशय आधार आहे. वर्तमानाला भूतकाळाचा आणि भविष्याला वर्तमान आधारभूत ठरतात. म्हणून हे काळाचं अस्तित्व आहे. म्हणून या काळाचं अस्तित्व आहे. आता थोडी आधाराची साखळी बघूया. बघा, छानसं जंगल आहे, जंगलातील परस्परपूरक निसर्ग, सुंदरसं खोपटं, धाडसी दाम्पत्याचा संसार, संसाराचं फुलणं, काळाची झडप, पालकांचं अपहरण, गुलामीचे चटके, त्यातही जिद्दीनं वाढणारा बालक, त्याचं निसर्गप्रेम, त्यातून मौलिक संशोधनाचा जागतिक आदर अशी आहे कार्व्हर या प्रसिद्ध ऋषितुल्य संशोधकाची कहाणी. येथे जंगलाला, निसर्गाचा, कुटुंबाला, खोपट्याचा, कुटुंबाच्या वाताहतीला काळाचा आणि बालकाला समाजाचा, संशोधनाला निसर्ग रहस्यांचा आधार लाभलेला असतोच ना. अर्थात अधिक चिंतन, खूप चिंतन करता येईल, पण हे अधिक चिंतन आपल्या आधारावर सोडतो. ईश्वराशी हृदयसंवाद साधताना कळतं की एकाला दुसऱ्याचा, त्याला तिसऱ्याचा असे एक आधारचक्र निर्माण झाले आहे आणि प्रत्येकासाठी निर्माण केला आहे आधार. म्हणून आधार हा एक खांदा हक्काचा. धन्यवाद. आपल्या प्रेमाचा आधार लाभलेला मी नंदकुमार बोर्डे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.